पोरी उचलल्या जात आहेत त्याला लव जिहाद असं म्हणतात. एखादा बाप आपल्या मुलीला केवढे प्रेमानं वागवतो, केवढ्या प्रेमानं वाढवतो, केवढ्या प्रेमानं जगवतो, वागवतो. पण तीच मुली एखाद्या नराधमाच्या नादाला लागते त्यावेळेस या बापाच्या अंतःकरणाचं काळजाचं काय होत असेल असा कधी विचार कोणी करतंय का? अरे मुली उचलल्या जातात, शरीराचा मोह घेतला जातो, अरब कंट्रीमध्ये विकल्या जातात, नाही तर वेश्या व्यवसाय करायला लावतात, नाही तर जिवंत मारतात. त्यांना 18 प्रगट जातीचा वंश कमी करायचाय, कारण त्यांना हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र बनवायचंय. त्याचं नाव सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे, गजवाए हिंद. कशा करता हे बोलतोय? जागे व्हा, जागे व्हा. नाही जागा झाला तर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. चला मला जास्त बोलायचं नाही. जिजाऊ साहेब 3 महिन्याच्या गरोदर असताना शिवनेरी गडावर आल्या. रोज कुठून नाही कुठून अन्याय आणि अत्याचाराच्या बातम्या यायच्या. जिजाऊ साहेबांचं अंतःकरण ते तुटायचं. कुणीतरी जन्माला यायला हवा. रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्मा सारखा, अर्जुनासारखा, काय वीराभिमन्यू सारखा जो राष्ट्र आणि धर्म वाचवी कुणीतरी जन्माला यायला हवा. म्हणून जिजाऊ साहेबांनी दुसऱ्याच्या घराकडे बोट नाही दाखवलं. जिजाऊ साहेबांनी साकडं घातला आदिशक्तीला. दारुघा Thank you.